नमस्कार. मेष राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज 10 जुलै 2026चा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा वळण घेऊन आला आहे ज्याची कदाचित तुम्हाला गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक विनंती करते. जर तुमच्या मनात आपल्या आराध्य दैवतावर श्रद्धा असेल आणि तुम्हाला तुमचे भविष्य सकारात्मकतेने बदलायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या या राशी भविष्यामध्ये काही असे संकेत दडलेले आहेत जे कदाचित तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतील. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर आत्ताच या व्हिडिओला एक प्रेमळ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या दिवसाची सुरुवात मंगलमय करा. तुमच्या एका कमेंटनेही सकारात्मक ऊर्जेचे चक्र सुरू होते हे लक्षात ठेवा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, 10 जुलै 2026चा हा दिवस ग्रह नक्षत्रांच्या विशेष हालचालींमुळे मेष राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रात मेष राशी ही अग्नितत्वाची राशी मानली जाते आणि आज तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या मंगळाची स्थिती तुमच्या पराक्रमाला नवी धार देत आहे. आजचे हे मेष राशीचे आजचे भविष्य जाणून घेताना तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की तुमच्या अवतीभवती नशिबाचे चक्र वेगाने फिरत आहे. कदाचित मागील काही दिवसांपासून तुम्ही काही गोष्टींबाबत चिंतित होता, नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण होता किंवा कौटुंबिक कुरबुरी तुम्हाला त्रास देत होत्या. पण आजचा दिवस त्या सर्व समस्यांना एका नवीन वळणावर घेऊन जाणार आहे. सकाळच्या प्रहरी उठल्यापासूनच तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची सकारात्मकता जाणवेल. घरातील वातावरणात आज एक शांतता आणि सौम्यतेचा अनुभव येईल. अनेकदा आपण धावपळीत आपल्या जवळच्या माणसांना वेळ देऊ शकत नाही, पण आजचा दिवस तुमच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर आज आपल्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधा. त्यांच्या मनातही काही अपेक्षा असू शकतात ज्या आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. छोटीशी भेटवस्तू किंवा एखादा गोड शब्द आज तुमच्या नात्यात नवा उत्साह भरू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा की यश हे फक्त कामात नसते, तर ते आपल्या माणसांशी असलेल्या आनंदी नात्यातही असते. आता करिअर आणि आर्थिक आघाडीवर आपण नजर टाकूया. मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी प्रगतीचा आहे. जर तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा प्रमोशनच्या प्रतीक्षेत असाल तर आज तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत आहेत. मात्र एक छोटी गोष्ट लक्षात घ्या की यश हे सहज मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आजच्या या धावपळीच्या जगात आपण अनेकदा रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो, ज्याचा पश्चाताप नंतर होतो. पण आज संयम हाच तुमचा सर्वात मोठा अलंकार आहे. सहकाऱ्यांशी बोलताना नम्रता ठेवा, कारण आज तुमची विचार करण्याची पद्धत अनेकांना प्रभावित करणार आहे. आर्थिक बाबतीत सांगायचे झाले तर आज तुम्हाला अनपेक्षित धनलाभाचे योग दिसत आहेत. हे धन तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून असू शकते किंवा एखादे अडकलेले काम पूर्ण झाल्यामुळे हातात पैसा येऊ शकतो. पण पैसा आला की तो खर्च करण्याची घाई करू नका. भविष्याचा विचार करून काही गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. राशी भविष्य सांगत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की आज तुमच्या राशीवर चंद्राची विशेष कृपा आहे, जी तुम्हाला मानसिक बळ देत आहे. आता आपण व्हिडिओच्या मध्यभागाकडे आलो आहोत, जिथे एक अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी खूप कमी लोकांना माहीत असते. अनेकदा मेष राशीचे लोक खूप उत्साही असतात, पण त्याच उत्साहाच्या भरात ते स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आज 10 जुलै 2026 रोजी तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत एक महत्त्वाचा संकेत मिळणार आहे. तुम्हाला आज रात्रीच्या वेळी खूप शांत झोप लागेल आणि उद्या सकाळी उठताना तुम्ही पूर्णपणे ताजेतवाने असाल. जर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला पित्ताचा किंवा डोकेदुखीचा त्रास होत असेल तर आजपासून त्यापासून सुटका मिळायला सुरुवात होईल. पण हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही तुमच्या दिनचर्येत थोडे बदल कराल. जर आत्तापर्यंतचा हा भाग तुम्हाला उपयोगी वाटत असेल आणि तुम्हाला तुमचे भविष्य जाणून घेताना आनंद होत असेल तर या व्हिडिओला अजून एकदा लाईक करा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा प्रत्येक प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आम्ही त्यावर विचार करून पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मार्गदर्शन करू. आपल्या चॅनलवर आपण अशाच प्रकारे रोजचे राशी भविष्य आणि ज्योतिषशास्त्रातील गुपिते सांगत असतो. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब बटन दाबून आमच्या परिवाराचे सदस्य व्हा. आता आपण तुमच्या आयुष्यातील त्या महत्त्वाच्या विषयावर बोलूया ज्याची आपण सगळेच वाट पाहतो, आणि ते म्हणजे यश. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा एक आत्मचिंतनाचा दिवस आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते एका विशिष्ट कारणाने घडत आहे.
आजच्या दिवशी तुम्ही एक गोष्ट आवर्जून करा. तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात थोडी स्वच्छता करा किंवा तिथे एक दिवा लावून आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा. हे छोटेसे काम तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करील आणि सकारात्मक लहरींना आमंत्रित करील. कधीकधी आपल्याला वाटतं की आपण खूप कष्ट करतोय, पण फळ का मिळत नाहीये? त्याचे उत्तर आज तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून मिळेल. स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. आज एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना घाई करू नका. जर तुम्हाला आज एखादी मोठी गुंतवणूक करायची असेल किंवा कोणाला पैसे उसने द्यायचे असतील तर एकदा नीट विचार करा. मेष राशीच्या जातकांसाठी आज एक गोल्डन टिप मी देते. आपल्या कामाचे नियोजन डायरीमध्ये लिहून करा. जेव्हा तुम्ही ते लिहून काढता तेव्हा तुमच्या मनातील गोंधळ कमी होतो आणि कामात अधिक स्पष्टता येते. आता आपण उपायाकडे वळूया. आजचा उपाय अत्यंत सोपा आहे पण तितकाच प्रभावशाली आहे. आज तुम्हाला गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील आणि कामात यश मिळेल. हा उपाय करताना मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण देवावरची श्रद्धा हीच आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती आहे. आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत. आजच्या या राशी भविष्यामध्ये तुम्हाला हे समजले असेल की 10 जुलै 2026 तुमच्यासाठी खूप काही नवीन घेऊन येत आहे. आयुष्यात चढ-उतार येणारच, पण त्यांना सामोरे जाण्याची जिद्द तुमच्यात आहे, म्हणूनच तुम्ही मेष राशीचे आहात. मेष राशीचे लोक जन्माने योद्धे असतात. तुमचे धैर्यच तुमची खरी ओळख आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी एका नवीन सुरुवातीचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देवावर विश्वास ठेवा. आज तुम्हाला काय साध्य करायचे आहे याचे एक ध्येय समोर ठेवा आणि त्या दिशेने पावले टाका. आज सायंकाळपर्यंत तुम्हाला एखादा शुभ संकेत मिळेल, ज्याची वाट तुम्ही अनेक दिवसांपासून पाहत होता. कदाचित तो संकेत एखाद्या फोन कॉलच्या स्वरूपात असेल किंवा एखादी जुनी मैत्रीण किंवा मित्र तुम्हाला भेटेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नवा आनंद येईल. पण लक्षात ठेवा, हे सर्व सकारात्मक तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही स्वतः सकारात्मक राहाल. चिडचिड करणे, कोणाबद्दल वाईट बोलणे किंवा नकारात्मक विचार करणे आज टाळा. जाता जाता मला एकच सांगावेसे वाटते, आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते कसे जगावे हे आपल्या हातात आहे. मेष राशीच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझी एकच विनंती आहे की आज आनंदी रहा, कोणाचे मन दुखवू नका आणि कोणाबद्दलही द्वेष बाळगू नका. जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल. फक्त स्वतःच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला खूप आवडते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या भविष्याबद्दल माहिती मिळेल. आणि हो, पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तुमच्या प्रेमामुळेच आम्ही दररोज तुमच्यासाठी अशी माहितीपूर्ण आणि सकारात्मक व्हिडिओ घेऊन येतो. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. उद्या पुन्हा आपण नवीन राशी भविष्य आणि नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि आपल्या ज्योतिष गुरुवर विश्वास ठेवा. पुन्हा एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ. तुमचे आयुष्य उजळून निघो हीच सदिच्छा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.